चला क्षेत्ररक्षणाची व्यवस्था या ठिकाणी सजवली जाते। शॉर्ट थर्डमॅनमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, एक क्षेत्ररक्षक गली पॉइंटमध्ये पाहायला मिळतोय, एक क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये आपण पाहतोय, मिडऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि तसं पाहायला गेलं तर दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। लॉंग ऑफ रिझनमध्ये एकाला तैनात केलं गेलं तर दुसरा आपण पाहतोय अगदी डीपमध्ये पाहायला मिळतोय तो मिड विकेटच्या दिशेने। मिडऑनमध्ये खऱ्या अर्थाने एक क्षेत्ररक्षकाला आपण पाहतो। यष्टीरक्षक क्षेत्ररक्षणाची व्यवस्था सजवतोय। गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय तो प्रशांत गावण। स्ट्रायकर एंडवरती असेल तो फलंदाज समाधान गावण। जुना जाणता हा खेळाडू आहे आणि गेली 20 वर्ष या साई गावासाठी आपली तो फलंदाजीच्या माध्यमातून सेवा देत आलाय। विदाऊट प्रॅक्टिस खेळण्याची मी तर म्हणेन ही त्याची खरी ओळख आहे। सुरेंद्र घरत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल समाधान गावण या फलंदाजासाठी। गोलंदाज तयार आहे तो प्रशांत गावण। सुजित मोकल या टीमचा हिस्सा असतील आणि त्यांनीच आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेत समालोचन करण्यासाठी संधी दिली। नक्कीच प्रतीक मोकल या ठिकाणी येतोय। मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना दिला जाईल। इथे पहिला चेंडू क्रिकेटचा अगदी सौंदर्य दाखवणारा हा फटका होता। कव्हर पॉइंटला भेदत 4 धाबांसाठी हा चौकार। मी प्रतीक मोकल याला या ठिकाणी सामनावीराचा किताब देण्यासाठी कुंदन म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीर ही ट्रॉफी प्रतीक मोकल या खेळाडूला द्यायची आहे। फार चांगलं आयोजन आहे। आयोजक मिलन मोकल असतील, समाधान मोकल असतील, ज्ञानेश्वर ठाकूर, हेमंत माली, संदेश पाटील आणि इतर सर्व खेळाडूंनी त्यांना दिलेली ही साथ आहे। आणि त्यानंतर या स्पर्धेचं अगदी यशस्वी आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय। इथे दुसरी धाव घेतली जाते आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 6। हा पॅव्हेलियनची व्यवस्था केलेली आहे, तंबू उभारलेत। मी प्रेक्षक खेळाडू जे अगदी विकेटच्या मागे बसलेत त्यांना आम्ही विनंती करतो की आपण त्या ठिकाणाहून उठायचं। क्रिकेटचा दर्जा आपण दाखवला पाहिजे, कारण ज्या ठिकाणी आपण बसलात ते अगदी कॅमेऱ्याच्या मधोमध येतं आणि कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला जर कॅप्चर केलं तर या स्पर्धेची अहमियत कमी होईल। याचा विचार आपण करा। गावाची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न कृपा करून आपण करावा। इथे एक धाव घेतली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 7। जे मागे प्रेक्षक आणि खेळाडू बसलेत, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपा करून आपण त्या ठिकाणाहून उठायचं आहे, कारण फॉर्च्यून इव्हेंटचा जो कॅमेरामॅन आहे अगदी त्याच्या माध्यमातून हे चित्र स्पष्टपणे टिपलं जात आहे। धावा आहे धावफलकावरती 7। मित्रांनो, हे चांगल्या दर्जाचं क्रिकेट आहे। तुमच्या गावाचं नाव मी तर म्हणेन या लीगच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचताना आपण पाहतोय आणि अशा वेळेला तुम्ही या सूचनांचं पालन करणं फार गरजेचं आहे। खरं तर कॉलिंग नव्हतं 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये, पण प्रयत्न सोडले नाहीत त्या क्षेत्ररक्षकानं आणि त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक प्रशांत मोकल यानं टिपलेला तो झेल होता आणि पहिला आदरा दिला जातो बॅटिंग करणाऱ्या क्वालिटी बॉईज या संघाला। सतीश मोकल 0 या धावसंख्येवरती माघारी परतलाय। नवीन फलंदाज येतोय संकेत मोकल। ही खऱ्या अर्थानं साई संघाची मी तर म्हणेन फार मोठी रन मशीन आहे। नेहमीच धावांचा रतीब टाकणारा हा खेळाडू इनॅट नंबर 3 वरती मैदानावरती येतोय आणि तसं पाहायला गेलं तर आता भागीदारीची गरज आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही पहिली विकेट स्वस्त्यात गमावता त्यावेळेस भागीदारी होणं फार गरजेचं आहे। खास करून 4-5 षटकांचे लढते असतात त्यावेळेला पार्टनरशिपला फार महत्त्व दिलं जातं या 4-5 षटकांच्या लढतीमध्ये। इथे शॉर्ट ऑफ प्लेन बैदायचं होतं कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याला क्लिअर केल्यानंतर चेंडू डीप पॉईंट सीमा पार गोलीच्या वेगाने जातोय। हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या वेध घेते 11।
11 धावा आहेत त्या धावफलकावरती. इथे हा चेंडू समोरच्या दिशेने प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी कर्णधाराकडून झाले होते. कर्णधार अगदी चतुरता दाखवतो, चपलाई दाखवतोय. खास करून हे चित्र आपण लेदर क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहतो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहत आलोय. अगदी गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस गोलंदाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून कर्णधाराला आपण सातत्यानं पाहतो. तेच चित्र या मॅचमध्ये दाखवले. स्वतः कर्णधार प्रशांत मोकल या कर्णधारानं एक झेलसुद्धा त्याच्या माध्यमातून अगदी योग्यरीतीनं टिपला गेला. रिकी पॉन्टिंगची आठवण त्या झेलनं खऱ्या अर्थानं करून दिली होती, कारण सातत्यानं तसे झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. आणि इथे सुद्धा चांगला प्रयत्न शेवटच्या चेंडूवरती झाला, पण स्टेट ड्राईव्हला आपण क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका म्हणून संबोधलं जातं. आणि त्या फटक्यावरती धाव आली शेवटच्या चेंडूवरती फक्त एका धावेनिशी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धाव आहेत 1-12. स्पीडअप करा सुजित आपण, कारण मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचा सन्मान सुरुवातीलाच आपण पाहिला, पण जर तुम्ही हा सन्मान शेवटपर्यंत टिकवला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून मान मिळेल. आणि ते करण्यासाठी तुम्हाला खेळाडू वृत्ती दाखवणं फार गरजेचं आहे. प्रत्येक कर्णधारास माझं नम्र निवेदन असेल, क्षेत्ररक्षण करत असताना 25 मिनिटांमध्ये आपण एक सत्र संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी आपल्याकडे दिला जातोय. गोलंदाज येतोय प्रशांत मोकल. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी केलेली चूक आणि त्याचा मोबदला या ठिकाणी भोगावा लागतोय. पंच शैलेश चव्हाण सर यांचा इशारा येतोय हा चौकार. 4 धावा आणि या 4 धावांच्या साह्यानं 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती. शॉर्ट ऑफ लेंथ होता, जागा बनवली, रिव्हर्स अटेंड केला फलंदाजांनी. चेंडू पाडल्यानंतर डीपमध्ये राहिला होता, तरी सुद्धा क्षेत्ररक्षणाची मी तर म्हणेन जी हालचाल होती, जी मुवमेंट होती ती अगदी स्तब्ध होती. आणि त्या कारणास्तव या चेंडूला कलेक्ट करता आले त्या क्षेत्ररक्षकाला, त्याला भेदून चेंडू सीमा पार गेला 4 धावांसाठी. 16 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक कर्णधार प्रशांत. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, यावेळेस ऑन साईडमध्ये मारण्याचा मनसुबा होता, पण रक्षकाचा वेध घेणारा फटका जो 1 धाव देऊन जातो. एका धावेनिशी टोटल फलकावरती 17 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एकूण संघ जर आपण पाहिले तर 10 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की एकच संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावेल. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि खरा विजेतापद कोणत्या संघाच्या वाटेला जाईल हे आपल्याला या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, अर्थातच रविवारच्या दिवशी लेटकट वेट वॉच त्यानंतर खेळलेला हा फटका होता. चौकाराच्या साह्यानं टोटल आले धावफलकावरती 21. दुपारचं सत्र, खरं तर आजचं क्लायमेट जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रात हवेमध्ये बरेच मावशर होतं. धुकं आपण भरपूर वेळ सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं होतं. असं वाटलं होतं की कदाचित क्लायमेटमध्ये बदल होईल, पण तदनंतर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि त्याच्यानंतर ही स्पर्धा आपण या दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय. अगदी रखरखतं ऊन आहे, पण या रखरखत्या उन्हात कोणताच संयम न ढासळता शांत चित्तानं फलंदाजी करत क्वालिटी बॉईज या संघाचे फलंदाज. एकदा तोच फटका, पण क्षेत्ररक्षकाने यावेळेस फार सुरेख प्रयत्न रेखीट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण तसं काही घडत नाहीये. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 22, लॉस ऑफ 1 विकेट. बावीस धावा धावफलकावरती. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. खरं तर उलट्या हाताने या चेंडूला टाकलं होतं गोलंदाजाकडून आणि पडल्यानंतर चेंडूने आपसूक गती कमी केली. समोरच्या दिशेने आले चेंडूला अगदी डीपमध्ये अडवलं जातं. अर्थातच लॉंग ऑफला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूला अडवलं. 1 धाव घेतली जाते. टोटल आले धावफलकावरती 23.
इथे हा फटका सजवला जातोय, जागा बनवली, बॅकफूट वरती गेले, तदनंतर मी तर म्हणेन स्लाइस केले, याला 4 धावांना करिता येतोय हा चौकार. धावफलकावरती धावा आहेत, 2 षटकांचा खेळ संपला आहे. 27 धावा धावफलकावरती, 3 चौकार, 3 सिंगल या षटकामध्ये आपण पाहिल्या. एकूण 15 धावसंख्येचं षटक हाताळलं गोलंदाज प्रशांत मोकलनं आणि हे षटक खऱ्या अर्थानं पथ्यावरती पडतंय क्वालिटी बॉईज या संघाच्या. पहिल्या षटकात 1 विकेट गमावली होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते षटक होतं, त्या षटकात फक्त धावा आल्या होत्या 12. पण तदनंतर समजदारीचं क्रिकेट का मला साई संघाची धावसंख्येची रन मशीन म्हटलं जातं हे दाखवून देणारी फलंदाजी करतोय संकेत मोकल. हा फलंदाज अगदी शांत चित्तानं फलंदाजी करतोय. चेंडूची पडताळणी केली जाते, योग्य ती चाचपणी केली जाते आणि तदनंतर फटके मारले जात आहेत संकेत मोकल या फलंदाजाकडून. पण दुसऱ्या बाजूनं अनुभव दाखवतोय तो समाधान गावंड. हा फलंदाजानं अद्यापपर्यंत 3 चौकार, 2 डबल आणि 4 सिंगलच्या साह्यानं वैयक्तिक धावा जमवल्यात, ते 18. तर वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळ करतोय संकेत मोकल. टोटल आले धावफलकावरती 27. याचा अर्थ की अवांतरची एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली जात नाहीये. हे फार चांगलं विश्लेषण असेल गोलंदाजी करणाऱ्या बाप्पा मोरया या संघासाठी. गोलंदाज येतोय प्रशांत, ज्यानं पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या. पण इथे सुरुवात खराब आहे, वाईट बॉल असल्याचा इशारा, अतिरिक्त 1 धाव, ज्या अवांतरचा उल्लेख आपण अगोदर केला होता आणि इथे ते अवांतरची धाव या मॅचमध्ये येताना पाहायला मिळते. 28 धावा आहेत त्या धावफलकावरती. वाईल्ड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. 28 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. मेन अंपायर शैलेश चव्हाण सर यांचा इशारा येतो की हा चेंडू वाईल्ड आहे. वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला, कारण उचली प्राप्त केलेला चेंडू होता. समाधान गावंड जुना जाणता खेळाडू पण इथे आपला अनुभव पणाला लावतोय क्वालिटी बॉईज या संघासाठी. दिशा भरकटतोय, दिशाहीन गोलंदाजी. ज्या गोलंदाजांची आपण वाहवा केली होती 2 षटकानंतर, पण कदाचित ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या खेळाडूची प्रशंसा करतो त्या त्या वेळेला ते खेळाडू मी तर म्हणेन कुठेतरी त्यानंतर खराब कामगिरी करतात आणि ते चित्र आपण या षटकामध्ये पाहतोय. गोलंदाज प्रशांत गावंड या गोलंदाजाकडून, ज्यानं पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केली होती. पण इथे दिशा भरकटणारी गोलंदाजी तो दाखवतोय. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस उचली प्राप्त करतोय. पंचांचा इशारा येईल की हा चेंडू नो आहे, कारण अगोदरच्या चेंडूवरती वॉर्निंग तुम्हाला दिली होती आणि त्या कारणास्तव हा चेंडू नो असल्याचा इशारा. टोटल आले धावफलकावरती 31. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती, एकही चेंडू या षटकातील फेकला जात नाहीये. याचा अर्थ चांगल्या सुरुवातीनंतर मी तर म्हणेन खराब कामगिरी मैदानावरती दाखवत आहेत हे गोलंदाज. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय निर्धाव. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. त्याहीपेक्षा अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाज येताना पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉटवरती चेंडूला लँड केलं होतं. डीपमध्ये राहिलेला चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 31 धावा आहेत धावफलकावरती. साई प्रीमियर लीग 2021 आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या आयोजकांनी मेहनत आहे. इथे हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, ट्रॅव्हल होतं डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी चेंडूवरती आले, त्यांनी या चेंडूला अडवलं. जोपर्यंत उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव घेण्यास पुरेसा अवधी मिळतो आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होती 33.
32 धावा आहेत, माफी असावी धावफलकावरती. अगोदरचा चेंडू खरं तर निर्धाव गेला होता आणि इथे धावसंख्या आहे ती 32. तिसरं षटक मार्गस्थ आहे. क्वालिटी बॉईज विपक्ष बाप्पा मोरिया अशी ही मॅच. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. समजदारीचं क्रिकेट जरूर खेळलं जात होतं, पण क्षेत्ररक्षकाची कदाचित पडताळणी केली नसावी आणि त्या कारणास्तव या चेंडूवरती शॉट सिलेक्शन चुकलं आणि महत्त्वपूर्ण विकेट गमावली जाते. संकेत मोकल हा फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन. संकेत मोकल माघारी परततोय. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्यांनी टिपलेला हा फार सुंदर झेल होता आणि इथे महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली जाते. ती गोलंदाज प्रशांत गावंड या गोलंदाजाकडून. सूरज एक धाव घेतली जाते एका धावेच्या साह्यानं. टोटल आले धाव फलकावरती 33. फॉर्च्युन इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. आजच्या दिवसात ही टीम फार चांगलं काम करते आणि हा जो चॅनल आहे आपण पाहतो फॉर्च्युन इव्हेंट्स, अजून कित्येक स्पर्धेत आजच्या दिवसामध्ये आपण हा चॅनल पाहू शकाल. कारण क्रिकेट भरपूर आहे आणि त्याचा विचार करता बऱ्याच साऱ्या स्पर्धेत या फॉर्च्युन इव्हेंटने मी तर म्हणेन फार चांगली कामगिरी केली. पण इथे फटका चुकीचा आहे आणि एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये, त्या कारणास्तव ट्रॅव्हल होऊ शकला नाही सीमा पार. झेल टिपला जातोय आणि आता विकेटचं पतन पाहायला मिळतंय. सलामीला आलेला फलंदाज समाधान गावण यावेळेस माघारी परततोय. थँक्यू. असं म्हटलं जातं सुरुवात करणं फार सोपं आहे, त्या सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. ते करता आलं नाही या फलंदाजांना. चांगली पार्टनरशिप झाली होती, भागीदारी संकेत मोकळ आणि समाधान गावण यांच्यामध्ये आपण पाहिली. गोलंदाजांनी खराब चेंडूसुद्धा फेकले, पण खऱ्या अर्थानं कमबॅक कशाला म्हणतात हे दाखवून दिलं गोलंदाज प्रशांत गावंड या गोलंदाजानं. इथे विकेटसुद्धा प्राप्त केल्या जात आहेत, निर्धाव चेंडूसुद्धा फेकले जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33. थँक्यू. मैदानावरती पाणी या ठिकाणी पुरवलं जाते. धावफलकावरती धावा आहेत 33. 3 फलंदाज गमावलेत. 3 बाद 33. 3 षटकांचा खेळ संपलाय. याचा विचार केला तर
प्रत्येक षटकागणिक 11 धावांची सरासरी राखली जाते. 3ही विकेट प्राप्त केल्यात प्रशांत गावंडी या गोलंदाजाकडून. रखरखत ऊन आहे. खरं तर सकाळी आम्ही ज्यावेळेस 9:30 ते 10च्या दरम्यान या ठिकाणी येत होतो त्यावेळेस रसायनी ते संपूर्ण आपटापाटा या दरम्यान सर्वत्र धुकं पसरलं होतं. आणि इथे आपण सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान आज क्लायमेट कसं खराब होईल असं वाटलं होतं. सर्वत्र दाट धुकं पसरलं होतं आणि आता रखरख आपण पाहतोय. ही निसर्गाची खरी किमया आहे. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं सकाळच्या मित्र म्हणेन सानिध्यात निसर्गाचा आस्वाद घेता त्यावेळेस मन प्रसन्न होतं. आणि खऱ्या अर्थानं तीच सकाळची ऊर्जा या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी मित्र म्हणेन चांगली प्रेरणा देते. इथे गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी मयूर मोकल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा येते 33. स्ट्रायकर एंडवरती असेल डावखुरे आताचा फलंदाज सिद्धार्थ खैरे आणि त्याच्या समवेत सूरज वाघमारे असेल नॉन स्ट्रायकर एंडवरती. चला स्पीडअप करा. गोलंदाज तयार आहे. उजव्या हाताचा राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय. पंचांनी या चेंडूला वाईट दर्शविलाय. अतिरिक्त 1 धाव 34 धावा लागतायत त्या धावफलकावरती. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी प्रशांत मोकल यांना विनंती करतो आपण जास्त वेळ घेऊ नका कारण 5 षटकांच्या लढती आहेत. 8 सामने आपल्याला आज कंप्लीट करायचे आहेत. आणि एक जरी सामना जर आज वाचला किंवा कमी झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण स्पर्धेवरती होण्याची दाट शक्यता आहे. कारण तुम्हाला तो सामना कधी ना कधी खेळवावाच लागेल. त्याचा विचार करता आज जर तो सामना झाला नाही तर कदाचित त्याचा परिणाम उद्याच्या दिवसावरती होऊ शकतो. आणि ते चित्र पाहता कदाचित संपूर्ण स्पर्धेत तो एक सामना कव्हर करण्यासाठी आपल्याला बरीच कसरत करावी लागेल. याचा विचार आपण करावा. अगदी वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. इथे गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटनं तयार आहे. हा चेंडू वेगवान काय वेग पाहायला मिळाला. अगदी गती प्राप्त करणारा चेंडू होता. पडल्यानंतर जास्त वेगाने चेंडू फलंदाजाकडे गेला आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क न होता चेंडू विसावला. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक स्थिरावलंय 34 या धावसंख्येवरती. 34 धावा आहेत धावफलकावरती. फार चांगलं मैदान या परिसरातील आपण या ठिकाणी पाहतोय. अजून एक खांद्याचा वापर करणारी ही गोलंदाजी म्हणता येईल. बाउन्सिंग ट्रॅकचा वापर केला जातोय. असं वाटलं होतं मी उल्लेख केला की सकाळच्या सत्रात दाट धुकं होतं त्याचा परिणाम खेळपट्टी होईल असं वाटलं होतं. विकेटमध्ये नमी पाहायला मिळेल असं वाटलं होतं पण आयोजकांनी घेतलेली मेहनत आहे. कारण विकेट पूर्णपणे कव्हर केलं होतं आणि तदनंतर त्याचा परिणाम होत नाही. अगदी पाटा विकेट आहे जी फलंदाजीला आणि गोलंदाजीला योग्य रीतीने साथ देते. हा चेंडू यावेळेस पाडल्यानंतर डीपमध्ये राहतो. विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर काय कमबॅक केलं या 2 षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या बाप्पा मोरिया या संघाच्या गोलंदाजांनी. हे षटक हाताळतो गोलंदाज मयूर मोकल. 4थं षटक सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. चांगल्या सुरुवातीनंतर कमी संख्या धावफलकावरती पाहतोय. क्वालिटी बॉईज हा संघ. क्वालिटी आहे या संघाकडे पण ती सिद्ध केली जात नाहीये. आणि ती सिद्ध करायची असेल तर तुम्हाला चेंडूच्या मेरिटनुसार खेळ करणं फार गरजेचं आहे. याचाच अर्थ की चेंडूची लाईन तुम्ही बघितली पाहिजे. चेंडूची लेंथ बघणं फार गरजेचं आहे. आणि तदनंतर जर का केलं तर आक्रमण करणं सोपं होतं. इथे तसं काही घडत नाही. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती होतो. एक सिंगल येते. 35 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. सूरज वाघमारे येतो स्ट्रायकर एंडवरती. जसा उजव्या हाताचा फलंदाज समोर आला तसा गोलंदाज या ठिकाणी सुद्धा परिवर्तन करतोय. जो या अगोदर राऊंड द विकेटनं मारा करत होता उजव्या हाताचा गोलंदाज मयूर तो यावेळेस येतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेटनं. इथे टॉपेज हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अश्विन आणि त्यांनी टिपलेला हा झेल फलंदाज होईल सूरज वाघमारे बाद.
हॅलो. धावफलकावरती धावा आहेत त्या 35. फलंदाज बाद. यानंतरची होणारी मॅच असेल प्रांजल ध्रुवेश 11 या संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपण एक सत्र संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल, त्यासाठी आपण लवकरच या ठिकाणी यावं. A1 ब्रदर्स हा संघ त्यांच्या विरोधात खेळ करेल आणि त्या संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. राकेश येतोय नवीन फलंदाज. चला मयूर, जास्त वेळ आपण घेऊ नका. आम्ही वारंवार तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जरूर बदलली जाते पण स्पीडअप आपण करायचं आहे. टोटल धावा आहे धावफलकावरती 4 बाद 35. प्रांजल ध्रुवेश 11 आणि A1 ब्रदर्स टॉस केला जाईल एक इनिंग झाल्यानंतर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाईल पण त्याहीपेक्षा या चेंडूवरती विकेट प्राप्त होईल, कारण बॅटची एज आणि तदनंतर यष्टीरक्षकांना टिपलेला हा झेल. अजून एक हादरा क्वालिटी बॉईज या संघाला. धावफलकावरती धावा आहेत 35. 5 फलंदाज गमावलेत. आजच्या दिवसात 8 सामने आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसात 8 सामने पाहायला मिळतील आणि शेवटच्या दिवशी 6 सामने आपण पाहणार आहोत. 2 सेमीफायनल धरून आणि 1 फायनल धरून 7 सामने शेवटच्या दिवसामध्ये खेळवले जातील. हा फायनल 6 षटकांचा खेळवायचा आहे, त्यासाठी तुम्हाला 2 दिवसाचे सामने अगदी 2 दिवसामध्येच कंप्लीट करावे लागतील. एकाच सामना जरी राहिला वेळेअभावी तर कदाचित त्याचा परिणाम हा शेवटच्या टप्प्यात होऊ शकतो. गोलंदाज येतोय विकी मोकल. शेवटचा षटक आहे. टोटल धावफलकावरती धावा त्या 35. 5 फलंदाज गमावलेत. स्लॉगोरमध्ये आक्रमण करण्याची गरज आहे. इथे क्वालिटी दाखवावी लागेल ती फलंदाजांना. पुन्हा एकदा अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मी अगोदर उल्लेख केला, ज्यावेळेस तुम्हाला आक्रमण करायचं असतं त्यावेळेस चेंडूच्या मेरिटनुसार फटका येणं फार गरजेचं आहे. चेंडूपर्यंत तुम्ही पोचला पाहिजेत. फुटवर्कचा वापर करणं फार गरजेचं आहे. पदल आली ते दाखवणं फार गरजेचं, पण तसं काही घडत नाही आहे. अगदी खडे खेळण्याचा प्रयत्न मात्र अंगलट येतोय. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रातील काही चेंडू बाकी. गोलंदाज तयार आहे विकी मोकल. इथे हा फटका ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठीचा प्रयत्न करू देत नाहीयेत, कारण क्षेत्ररक्षकाने या चेंडूला कलेक्ट केलं होतं. दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाईल, कारण चेंडूची फेकी सुमार झाली. त्या कारणास्तव एकेरीचं रूपांतर दुहेरीत 2 धावांच्या साह्यानं. टोटल धावा धावफलकावरती 37. 5 फलंदाज बाद. 5 बाद 37 स्थिती आहे. धावा कमी आहेत या मॅचमध्ये. जर कमी धावसंख्येचं षटक आलं तर हा सामना कदाचित लवकर संपवला जाऊ शकतो दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. पण इथे आक्रमण करावं लागेल तरच गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी मिळेल. आणि ओळखले गोलंदाज विकी या गोलंदाजांना की धावा कमी आहेत आणि त्या कारणास्तव इथे अपोजिट संघाला त्याच्याकडून धावा बहाल केल्या जात आहेत, कारण हा चेंडू पंचांकडून नो बॉल असल्याचा इशारा आणि धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 प्लस नो बॉल अर्थातच 4 धावा या चेंडूवरती. धावसंख्या होती आहे 41. आशू मोकल यांच्याकडून रोशन मोकल याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. रोशन मोकल मला वाटतं फिल्डिंग बॅटिंग करतोय. पंचांनी
योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. विचार विनिमय करून हा निर्णय तुम्हाला दिला जाईल. इथे धावा आहे धाव फलकावरती 41. एक रिव्ह्यू एक रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल प्रत्येक संघाला. तो जर सफल ठरला तर दुसरा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता आणि नो बॉल असल्याचा इशारा येतोय. रिव्ह्यू पण गमावला जातोय आणि नो चेंडू. धाव आहे धाव फलकावरती 41. नो बॉल आणि फ्री हिट. प्रत्येक षटकाराला 500 आशू मोकल यांच्या माध्यमातून रोशन मोकल या फलंदाजाला. धावा झाल्या पाहिजेत कारण धावा फार कमी आहेत या मॅचमध्ये. इथे हा चेंडू फ्री हिटचा आहे. क्षेत्ररक्षक वाट पाहतोय चेंडूची. एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या साह्याने धावसंख्या होती ती 42. 42 धावा आहेत धाव फलकावरती. मी केवल मोकल याला विनंती करतोय की आपण मिनल मोकल यांच्याकडे आपण संपर्क करायचा आहे. केवल मोकल आपण या ठिकाणी संपर्क करावा. इथे हा फटका. एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. एका धावेच्या साह्याने धावसंख्या होतीये 43. 43 धावा आहे धाव फलकावरती. मी यानंतरची होणारी मॅच A1 ब्रदर्स आणि प्रांजल ध्रुवेश 11 दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. हे सत्र झाल्यानंतर लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. इथे हा चेंडू यावेळेस हवेमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण फलंदाज होतील बाद. झाला का सत्र? पहिल्या सत्राचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 44 येणारे 30 चेंडू 45 धावांची गरज. काय घडेल दुसऱ्या सत्रामध्ये हे बघण्या अगोदर आपण नक्कीच या ठिकाणी एक सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. केवल मोकल हे असे एक टॅलेंट आहे ज्यांनी गावदेवी साई संघासाठी फार मोठं योगदान दिलंय. साई संघाचं कोणतंही काम असो, मग ते क्रिकेट पटलावरती जर आपण उल्लेख केला तर हल्ली मी तर म्हणेन एडिटिंगला फार महत्त्व आहे. मग क्रिकेटच्या सामन्यांचे लॉट्स असतील, त्याच्यानंतर आपण पाहतो साई प्रीमियर लीगचा जो लोगो आपण पाहतो प्रत्येक टी शर्टवरती, ती चित्र मी तर म्हणेन ते चित्र बनवण्याचं काम असेल. त्यानंतर यूट्यूबवरती आपण त्यांचे सॉन्ग पाहू शकाल. यूट्यूबवरती मी तर म्हणेन साई गावचं नाव रोशन करणारा हा खऱ्या अर्थानं सितारा, खऱ्या अर्थानं साई गावचा तारा सितारा याचं स्वागत या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिनल मोकल यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा या केवळ मोकलसाठी, कारण हे काम सोपं नसतं. कारण स्वतःला त्यांनी सिद्ध केलं आणि म्हणून तर तो प्रसिद्धीच्या शिखरावरती आहे. यूट्यूबवरती त्याचे सॉन्ग आपण पाहू शकाल.
धन्यवाद. एवन ब्रदर्सचं एक गीत होतं आणि त्यासाठी शुभेच्छा असतील. ध्रुवेश प्रांजल 11 हा संघ आपण पाहू शकाल त्यांच्या समवेत असेल. टॉस केला जातोय गजानन मोकळ यांच्या शुभ हस्ते. फॉर्च्यून इव्हेंट कॅमेरामॅन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. 5 षटकांची मॅच कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल. प्रांजल ध्रुवेश 11 संघानं टॉस जिंकला. जो का निर्णय असेल तो आम्हाला कळवायचा आहे आणि ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण त्यावरती अंमलबजावणी करायची. चला सलामीची जोडी मैदानावरती पाठवण्याची विनंती मी या ठिकाणी करतोय. बाप्पा मोरे या संघाला येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 45 धाबांची. डीजे धन्यवाद. डीजे ऑपरेटर. येणारे 30 चेंडू आणि 45 धाबांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येत आहेत रामभाऊ मोरे. पण काका मोरे अंकल म्हणजे काका आणि या नावानं सुपरिचित असलेले एक खेळाडू आहेत. सगळ्यात सिनियर खेळाडू आहेत साई गावाचे. 60+ म्हणजे 60 वर्षांच्या पुढे त्यांचं वय आहे आणि तरीसुद्धा असं म्हटलं जातं क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. आणि गेल्या वर्षी जरी त्यांनी रिटायरमेंट घेतली असली तरी मी तर म्हणेन त्यांचं क्रिकेटसाठी राहिलेलं योगदान हे बहुमूल्य आहे. त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उल्लेख केला की आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो त्यावेळेस असा क्रिकेटला दर्जा नव्हता, असा क्रिकेटला प्लॅटफॉर्म नव्हता. पण काही खेळाडू घडावेत यासाठी हा प्लॅटफॉर्म उभारला आहे साई प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यासाठी मी आयोजकांना खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. येणारे 30 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो. स्ट्रायकर एंडवरती प्रशांत मोकल, नॉन स्ट्रायकर एंडवरती विकी. पण गोलंदाजी करण्यासाठी मोरे अंकल. क्षेत्ररक्षण सजवलंय. शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षक पॉइंट, एक क्षेत्ररक्षक कव्हर. मिड ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. मिडॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये. तर सर्कलच्या बाहेर 2च क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. एक वाईल्डिश लॉंग ऑनला तर दुसरा क्षेत्ररक्षक अगदी वाईट पाहतोय लॉंग ऑफ रिझनमध्ये. गोलंदाज तयार आहेत. पहिला चेंडू जागा बनवली होती. चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्व्हर्ट केला गेला आणि तदनंतर भिरकावून दिला. लॉंग लेग सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. माफी असावी. षटकार आहे. थँक्यू. 6 धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं धावसंख्या होती ती 6. धावा कमी आहेत. कमी धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि कदाचित आक्रमण झालं तर ही मॅच लवकर संपेल. हा चेंडू यावेळेस यष्टिरक्षकाने या चेंडूला सोडलाय. पंच वळण घेत आहेत. पंच इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. 7 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 38 धावांची अजूनही गरज आहे.
यानंतर प्रांजल ध्रुवे शिलेवाडा संघ आपण पाहू शकाल टॉस त्या संघानं जिंकलाय आणि गत वर्षीचा मित्र म्हणजे विजेता हा संघ आहे. खेळाडू जरी ते नसले तरी संघ मालकाला मिळालेले ते यश होतं. कुंदन मात्र त्या टीमचे संघ मालक आहेत. इथे मात्र येतोय हा चेंडू 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. 45 धावांचा पाठलाग करतोय तो बॅटिंग करणारा बाप्पा मोरिया हा संघ. इथे हा चेंडू क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा फटका पण हातामध्ये आलेला हा सोपा झेल या ठिकाणी सुटला जातोय. याला अनुभव म्हणतात. एक्सपिरियन्स का असतो याचं जिवंत उदाहरण होतं. भलेही माझ्यावरती आक्रमण केलं जाईल, माझी वय मर्यादा जरी मोठी असली तरी या वयात सुद्धा मी विकेट टेकिंग गोलंदाजी करू शकते. दाखवलं होतं गोलंदाजाकडून पण मोरे अंकल गोलंदाजी मार्कवरती आहेत पण क्षेत्ररक्षकांना न दिलेली साथ. इथे हा फटका क्षेत्ररक्षक सजवलाय आणि इथे चूक केली जात नाहीये. झेल टिपला जातो याला म्हणतात खरा अनुभव. फलंदाज होईल बाद. धन्यवाद डीजे ऑपरेटर. धावफलकावरती धावा आहेत त्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 12. एक फलंदाज गमावला जातोय. प्रशांत मोकल स्ट्रायकर एनवरती आहे. नवीन फलंदाज सुजित येतोय मैदानावरती. प्रशांत मोकल पनवेल प्रीमियर लीगचा हिस्सा होते आणि त्यांच्याच संघानं प्रथम क्रमांक पटकावला होता. म्हणजे PPLचं विजेतेपद त्याच्या संघानं पटकावलं होतं. चांगला एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय समजदारीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. एक धाव तर घेतली जाते. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या वधारते. 13 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 13 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाज मोरे अंकल गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना पाहतोय. जर का प्रशांत मोकलचा झेल टिपला असता तर या मॅचमध्ये चांगली स्थिती रंजकता रंगत पाहायला मिळाली असती. पण जोपर्यंत तो फलंदाज विकेटवरती असेल तोपर्यंत विजयाचा मार्ग सोपा सहज आणि सुकर असेल बॅटिंग करणाऱ्या बाप्पा मोरिया या संघासाठी. मोरे अंकल गोलंदाजी करतात. 30 चेंडू 45 धावांचा पाठलाग करायचा. अद्यापपर्यंत 13 या धावसंख्येवरती पोचला बॅटिंग करणारा बाप्पा मोरिया हा संघ. इथे हा चेंडू खराब होता. फक्त दिशा दिली जाते या चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी पण नो बॉल. नो प्लस 4 5 धावा येतील या चेंडूवरती. धावसंख्या होती ते 18. हॅलो. स्क्वेअर लेग पंच खरं तर अनुभव थोडासा कमी आहे आणि ते इथे हा चेंडू जातोय. निर्धाव धावफलक स्थिरावलंय 18 या धावसंख्येवरती.
हॅलो, चला स्पीडअप करा संकेत, जास्त वेळ आपण घेऊ नका. येणारे आता 24 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा आहेत 45. धावांचा पाठलाग करताना 18. याचा अर्थ येणाऱ्या 24 चेंडूवरती 27 धावांचा पाठलाग अजून करावा लागेल. तो बॅटिंग करणाऱ्या मोरिया अर्थातच बाप्पा मोरिया या संघाला. रोहित येतोय गोलंदाजी करण्यासाठी. संकेत चला, आपण बराच वेळ घेतला जातोय यार, असं आपण करू नका, कारण 8 सामने आपल्याला आज कंप्लीट करायचे आहेत. 18 धावा आहेत धावफलकावरती. येणारे 24 चेंडू 27 धाबांची गरज आहे. हा चेंडू फुलटा, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण असं म्हटलं जातं थांबला तो संपला. दुसऱ्यावरती विसंबाला त्याचा कार्यभाग बुडाला. इथे चेंडूवरती येणं गरजेचं होतं, पण चेंडूची प्रतीक्षा करण्याचा प्रयत्न, चेंडू डोक्यावरून सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. 23 चेंडू, आता 23 धाबांची गरज आहे. 23 चेंडू 23 धाबांची गरज. गोलंदाज रोहित येतोय गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या षटक घेऊन लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातोय. कदाचित ही मॅच जर का लवकर संपली तर आयोजन करताना आणखीन सहकार्य होऊ शकतं, कारण 8 सामने कंप्लीट करणं तितकंसं सोपं नसेल. फुलटॉस, आक्रमण केलंय, जागा बनवली, ऑनसाईडमध्ये तडकावलं, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या साह्याने समीकरणं बदलली जात आहेत. शेवटच्या आता 22 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज आहे. 45 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या वधारते. धावफलकावरती 24. इथे हा चेंडू सन्मान दिला जातोय. सन्मानपूर्वक एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या साह्याने. धावसंख्या होती 25. 20 धावांच्या अजूनही गरज. येणारे 21 चेंडू शिल्लक. एका बाजूला आपण पाहतो क्वालिटी बॉईज गोलंदाजी करतोय, त्यांना आपली क्वालिटी सिद्ध करावी लागेल येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बाप्पा मोरिया या नावानं मैदानावरती खेळ करतो फलंदाजी करणारा संघ. सुजित मोकल आहेत स्ट्रायकर एंडवरती, मला वाटतं स्वतः संघ मालक आहेत त्या संघाचे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कॅप्टन प्रशांत मोकल यांना नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. इथे फटका बसला हवेमध्ये, फलंदाज होईल या चेंडूवरती बाद. आता शेवटचे 20 चेंडू 20 धावांची गरज आहे. हॅलो, धावफलकावरती धावा आहेत 25. 20 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. बाद होणारा फलंदाज सुजित प्रशांत मोकल मैदानावरती आहे. मयूर मोकल नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. इथे हा चेंडू वेगवान, तेज थरार पाहायला मिळाला. अगदी अचूक टप्पा, वेगावरती फार चांगलं नियंत्रण. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 20 धावांची. इथे फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, नजाकत होती या फटक्यामध्ये. पंचांचा इशारा येतोय, हा खणखणीत षटकार. धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने अंतर आता कमी केलं जात आहे. फलंदाज प्रशांत मोकल या फलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 31. शेवटच्या आता
18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 14 धावांची. वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती खेळ करतोय प्रशांत मोकळ हा फलंदाज. जर का त्याचा झेल पहिल्या षटकामध्ये टिपला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पण जर तर ला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट होणं सुद्धा कठीण आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. संकेत चला आपण जास्त वेळ घेऊ नका. आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहिलं पण इथे क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल. गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज सतीश मोकल. हे षटक निर्णायक असेल. या षटकातच या मॅचचा निकाल सिद्ध होताना पाहायला मिळेल. हा चेंडू निर्धाव जातोय. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील ते गोलंदाजाला. 1-2 विकेट्स प्राप्त करणं गरजेचं आहे. शेवटचे आता 17 चेंडू आणि गरज आहे 14 धावांची. इथे हा चेंडू फिरून मारला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, त्यांनी या चेंडूला अडवलं. एक धाव घेतली जाईल एका धावेच्या साह्यानं. टोटल आहे धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती. 13 धावांची अजूनही गरज आहे. या षटकातील 2 चेंडू फेकले जात आहेत. याचा अर्थ की शेवटचे 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. उर्वरित 2 षटकं. एकंदरीत 16 चेंडू बाकी आणि जिंकण्यासाठी गरज आहे 13 धावांची. येणारे 16 चेंडू 13 धावांची गरज. एक मोठा फटका विजयाच्या समीप घेऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या बाप्पा मोरया या संघाला. पण तो मोठा फटका जर का शेवटपर्यंत रोखला तर या मॅचमध्ये रोखता येईल बाप्पा मोरया या संघाला. हा चेंडू हवेमध्ये पण अगदी नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू जाऊन लँड होते. सेफली हा चेंडू लँड झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केला जातो. या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 34 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 11 धावांची अजूनही गरज आहे. साई प्रीमियर लीग 2021 आज पहिला दिवस. पहिल्या दिवसातील सुरू असलेला पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना. हा चेंडू यावेळी जागा बनवली होती आणि तदनंतर हा फटका डीप स्क्वेअर लेग सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावा आहेत धावफलकावरती. इथे हा चेंडू जागा बनवली जरूर पण लेट कटचा फटका होता. दुसरी धाव घेतली जाते आणि या 2 धावांनिशी वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती पोहोचतोय बॅटिंग करणारा प्रशांत मोकल. स्वतः कर्णधार आपल्या कर्णधार पदाला साजेल असा खेळ करतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 40. अजूनही गरज आहे ती 5 धावांची. मी प्रांजल ध्रुवेश 11 संघाला विनंती करेन हे मॅच झाल्यानंतर आपण लगेचच मैदानावरती उतरायचं आहे. इथे हा चेंडू वाटचाल करतोय. 4 धावांसाठी हा चौकार. एका धावेची मात्र गरज असेल. धावा झाल्या धावफलकावरती 44. एका धावेची गरज आहे. मी प्रांजल ध्रुवेश 11 संघाला विनंती करतो. काय निर्णय? क्षेत्ररक्षण लाईनअपमध्ये मैदानावरती जा ही मॅच झाल्यानंतर. इथे झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतो या चेंडूवरती मयूर बाद. नवीन फलंदाज मैदानावरती. डीजे थांबवतोय मी तुम्हाला. याचं कारण असं, जर तुम्हाला मैदानावरतीच थांबायचं होतं तर तुम्ही रिव्हर्सचा फटका मारण्यापेक्षा एक धाव घेऊन मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न करायला हवा होता. म्हणूनच नवीन फलंदाज मैदानावरती येणं फार गरजेचं आहे.
प्रज्वल येतोय, प्रशांत मोकल असेल स्ट्रायकर एनवरती, त्यानं अद्यापर्यंत धावा जमवल्यात 37. आणि इथे हा सामना जिंकला बाप्पा मोरी या संघानं हार्दिक अभिनंदन, मनापासून शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी क्वालिटी बॉईज संघाला. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच चला लाईनअपमध्ये मैदानावरती उतरायचं आहे. ध्रुव प्रांजल 11 या संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण लाईनअपमध्ये मैदानावरती उतरा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं A1 ब्रदर्स या संघाला. सलामीची जोडी मैदानावरती पाठवण्याची विनंती मी A1 ब्रदर्स या संघाला करतोय. पण तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं फार चांगली फलंदाजी साकारली प्रशांत मोकल ठरतो या सामन्यात मॅन ऑफ द मॅच. हा किताब घेण्यासाठी मी त्याला निमंत्रित करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. 4 चौकार 2 षटकारांचा समावेश, टोटल चेंडू फेस केले त्यानं बॅटिंग करत असताना 13 आणि 37 धावांची विजयाला गवसणी घालणारी खेळी साकारली. प्रशांत मोकलला मी आमंत्रित करतो की आपण आपला किताब घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. चौथी मॅच असेल A1 ब्रदर्स बॅटिंग करेल. टॉस गमावल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय प्रांजल ध्रुवेश 11 या संघाकडून काय घडेल या मॅचमध्ये ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील राहुल पाटील सर. तत्पूर्वी डीजे ऑपरेटर.